मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून तुमचा भाग्योदय कधी होणार ते आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओला सुरुवात करूया. एस अक्षरानं सुरू होणारे लोक खूप मेहनती असतात. ते मनानं वाईट नसतात. ते जलद आणि विचारपूर्वक कार्य करतात. प्रेमाच्या बाबतीत ते थोडे लाजाळू असतात आणि कुटुंबाच्या बाबतीत सर्वात गंभीर असतात. डी अक्षर. नातेसंबंध जपण्याच्या बाबतीत डी अक्षर असलेली लोक खूप विश्वासू असतात. इतरांना मदत करण्यात ते कधीच मागे राहत नाहीत. ते प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात. अशा लोकांना इतरांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता त्यांना हवं ते करायला आवडतं. त्याचवेळी जेव्हा प्रेम येतं तेव्हा ते खूप हट्टी असतात. जी या नावाची लोक, ज्यांचं नाव जी या अक्षरापासून सुरू होतं, ती लोक जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याच्या या नवीन टप्प्यात प्रवेश करता तेव्हा जाणून घ्या की ही अशी वेळ आहे जेव्हा चांगल्या गोष्टी भरपूर प्रमाणात येतील. तुम्ही एकामागून एक यश, एकामागून एक विजय आणि एकामागून एक यश अनुभवाल. जी नावापासून सुरुवात होणारं नाव असेल तर ही लोक नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असतात. ते मोठ्या उत्साहानं पुढं जातात. तुमच्यापैकी बरेच जण हे बी अक्षरापासून नाव सुरू होणारे असतील. ते सध्या तणावात, गोंधळ आणि निद्रानाश यांच्याशी सामना करतायत. तुमचा ताण स्पष्टतेने तुमच्या समजूतदारपणाचा गोंधळ आणि तुमच्या निद्रिस्त रात्री शांत झोपेत बदलण्यासाठी काही गोष्टी करणं तुम्हाला गरजेचं आहे. तुम्ही संवेदनशील स्वभावाचे आहात. कुणाबरोबरही सहज मिसळत नाही. थोडे लाजाळू आहात. ही तुमच्या आयुष्यातील अनेक खोल रहस्य आहेत, ती तुम्ही लपवून ठेवताय, जे त्यांच्या जवळच्या लोकांना देखील माहिती नसतं. त्यांना खूप मित्र बनवायला आवडत नाहीत, पण जर त्यांनी एखाद्याला मित्र बनवलं तर ते नेहमी त्यांच्यासोबत राहतात. फक्त तुम्ही एक करायचं आहे, तुमच्या आयुष्यातल्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या तुम्ही बाजूला करायच्या आहात. ए अक्षर असलेली लोक खूप मेहनती आणि सहनशील असतात. ते प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेतात. लोक त्यांच्या करिअरबद्दल खूप गंभीर असतात आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांचं ध्येय साध्य करतात. जर आपण त्यांच्या कमतरतांबद्दल बोललो तर ते स्वभावानं थोडे कमी स्वभावाचे आहेत आणि प्रणयापासून अंतर राखतात. या लोकांचा लवकरच भाग्योदय होणार आहे. जे या अक्षरापासून ज्यांचं नाव सुरू होतं आहे त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आता भरभराटी येणार आहे. करिअर आणि प्रेम यात सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांना यश मिळणार आहे. जे अक्षर असलेली लोक खेळकर स्वभावाची असतात. या लोकांचे अनेक चाहते आहेत. हे लोक आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एकत्र राहतात. सी या अक्षरानं ज्यांचं नाव सुरू होतं आहे या लोकांना या क्षणी एक मोठा चमत्कार तुमच्याकडे येतो आहे. तुम्हाला तणाव निर्माण करणाऱ्या परिस्थितीचं निराकरण करण्यासाठी परमेश्वर तुमच्यासाठी काम करतो आहे. तुझी मोठी इच्छा पूर्ण होईल. सी अक्षर असलेल्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं. नशीब त्यांच्यासोबत राहतं. ते स्वभावानं भावनिक असतात. त्यांचा चेहरा खूपच आकर्षक आहे. ते कुणाचीही मदत करण्यास टाळाटाळ करत नाहीत. ज्यांचं नाव ओ या अक्षरापासून सुरू होतं आहे त्यांचं मन खूप वेगानं सुरू होतं. ते कमी बोलतात आणि जास्त करतात. त्यामुळे ते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात. ज्यांचं नाव के ह्या अक्षरापासून सुरू होतं आहे ती लोक अतिशय म्हणजे प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता त्यांना हवी असते. त्यांना इतरांपासून दूर जाणं आवडतं. एकटं राहायला आवडतं. ज्यांचं नाव ई ह्या अक्षरापासून सुरू होतं आहे ही लोक स्पष्टवक्ती आहेत. त्यांना हसत खेळत आयुष्य जगायला आवडतं. त्यांना व्यत्यय अजिबात आवडत नाही. एफ या लोकांच्या आयुष्यात आता कलाटणी मिळणार आहे. तुम्ही कल्पनाही केली नसेल एवढा तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. येणाऱ्या महिन्यात तुम्ही आनंदी व्हाल, कारण अनुकूलता आणि चमत्कार तुमच्या दैनंदिन अनुभवाचा एक भाग बनेल. एफ अक्षरानं ज्यांचं नाव सुरू होतं ती लोक खूप जबाबदार प्रकारची आहेत. त्यांना एकटं राहायला आवडतं. पुढचं एक अक्षर आहे एम. ज्यांचं नाव एम अक्षरापासून सुरू होतं आहे त्यांच्या जीवनात आशीर्वाद ओसंडून वाहतो आहे.
तुमच्या जुन्या जखमा भरून काढण्यासाठी, म्हणजेच मनाच्या जखमा भरून काढण्यासाठी आणि तुमचं आर्थिक कल्याण करण्यासाठी परमेश्वर काम करतोय. एम अक्षरापासून सुरू होणाऱ्या लोकांचा हट्टी स्वभाव त्यांना थोडासा कधी अडचणीत आणतोय. ज्यांचं नाव पी या अक्षरापासून सुरू होतं आहे त्यांच्या आयुष्यात आता काही वेगळं घडणार आहे. देव त्याच्या सोबत असणार आहे. देव त्याचं रक्षण करणार आहे आणि तुमच्या प्रत्येक अडचणीत तुम्हाला साथ देणार आहे. देवाची कृपा तुमच्यावरती कायमस्वरूपी असणार आहे. ज्यांचं नाव पी ह्या अक्षरापासून सुरू होतं ही लोकं देखील खुल्या विचाराची असतात. ते त्यांच्या आजूबाजूच्या प्रत्येकाची काळजी घेतात आणि सर्वांना सोबत घेऊन जायला त्यांना आवडतं. ज्यांचं नाव एन ह्या अक्षरापासून सुरू होतं आहे त्यांना एक विलक्षण आर्थिक आशीर्वाद देव देणार आहे. सर्व पैशांच्या चिंता त्यांच्या दूर होणार आहेत. परमेश्वर त्यांना तणावातून मुक्त करणार आहे. ज्यांचं नाव एन अक्षराने सुरू होणार आहे ते लोक खूप मोकळ्या मनाचे असतात. ते कधी काय करतील हे त्यांना स्वतःलाही माहिती नाही. ज्यांचं नाव एच या अक्षरापासून सुरू होतं त्यांची स्वप्न आता येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहेत. जसं की त्यांना काही गोष्टी खरेदी करायच्या असतील तर ते करू शकतात, किंवा स्वप्न असतं एखाद्याचं ते स्वप्न पूर्ण होणार आहे. जसं की घराचं, गाडीचं स्वप्न ती पूर्ण होणार आहेत. एच अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या लोकांसाठी पैसा खूप महत्त्वाचा आहे. ते स्वभावानं प्रसन्न असतात. हे लोक मनाने खरे असतात. ज्यांचं नाव आय ह्या अक्षरापासून सुरू होतं त्यांच्या आयुष्यात उत्साहवर्धक गोष्टी घडणार आहेत. प्रचंड प्रगती होणार आहे आणि नशिबाची भरपूर साथ मिळणार आहे. तुम्ही स्वतःला तयार करायला पाहिजे, कारण तुमच्या आयुष्यात समृद्धी आणि यश भरल्या जीवनाकडं तुमचं आयुष्य जाणार आहे. ही लोक इच्छा नसतानाही लोकांच्या आकर्षणाचं केंद्र राहतात. ते लगेच त्यांच्या शब्दावर परत जातात. ते स्वभावानं संवेदनशील असतात. एल या अक्षरानं ज्यांचं नाव सुरू होतं आहे त्या लोकांना फारसं काही साध्य करण्याची इच्छा नसते. ते छोट्या छोट्या आनंदानंच आनंदी राहतात. ज्यांचं नाव आर या अक्षरापासून सुरू होतं आहे त्यांची मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक, भावनिक आणि आर्थिक प्रगती होणार आहे. ज्यांचं नाव आर ह्या अक्षरापासून सुरू होतं आहे त्यांना जास्त सामाजिक जीवन जगणं आवडत नाही. ते खूप वेगानं प्रगती करतात आणि भरपूर पैसे कमवतात.